तर बच्चू कडूंना सगळं मनासारखं हवं आहे। प्रहारचे विलिनीकरण टाळूनही आमदारकी हवी आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। या संदर्भात शिवसेनेची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूया। स्वतंत्र प्रहार जनशक्ती हा पक्ष आहे। त्यांच्याशी माझी तर वैयक्तिक भेट देखील झालेली नाही। आता हे मला म्हणतात माझी भेट झाली, तुम्ही म्हणता माझी भेट झाली। मी या कार्यक्रमामध्ये बच्चूभाऊ कडूंना भेटलेलो देखील नाही। मुद्दा असा आहे की प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार। मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती, शिवसेनेने अट घातलेली आहे, विधान परिषद देतो मात्र पक्ष विलीन करा। आज काय घडलेलं आहे, काय दिवसभरात घडलेलं आहे आणि बच्चू कडू यांची नेमकी काय भूमिका आहे? जगदीश, खरं तर विदर्भात आपलं वर्चस्व महायुतीला वाढवायचं आहे आणि त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी थेट बच्चू कडू यांनी विधान परिषदेची ऑफर दिल्याची चर्चा रंगू लागल्यानंतर आता थेट बच्चू कडू यांनी रवी राणा यांना फोन केला आणि त्यांना नेमके पाठिंबा यामधून मागण्याची चर्चा राजकारणात रंगू लागलेली आहे। नेमकं त्यांचं फोनवर काय बोलणं झालं हे जरी गुलदस्त्यात असलं तरी एकंदरीत जे विरोधक आहेत त्यांच्यामध्ये अस्थिरता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आज बच्चू कडूचा वाढदिवस होता, नेमकं त्या उद्देशाने त्यांनी हा फोन केला की ज्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांनी आपला पाठिंबा मागितला। हे या गोष्टी ज्या आहेत गुलदस्त्यातच आहेत। मात्र असं जरी असलं तरी बच्चू कडू यांनी या सगळ्या गोष्टीचा नकार दिलेला आहे। माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नसून मी उद्याला कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे आणि कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा समोर येईल। तर तुम्ही असेच जोडलेले राहा।